न्यूजमध्ये आपण ऐकलं असेल की रुपया घसरला, डॉलर वाढला. पण याचा नेमका अर्थ काय आहे? समजा काल $1 हा 90 रुपयाला होता आणि आज तोच डॉलर 96 रुपयाला झालेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की काल डॉलर खरेदी करायला आपल्याला 90 रुपये लागत होते आणि आज तोच डॉलर खरेदी करण्यासाठी 96 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच भारतीय रुपयाची किंमत कमी झाली आणि डॉलर हा मजबूत झाला. पण असं होतं का? कारण भारताला क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल, सोनं यांच्यासारख्या गोष्टी बाहेर देशातून इम्पोर्ट करावे लागतात किंवा खरेदी करावे लागतात. जेव्हा जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असते, संकट किंवा जागतिक तणाव असतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून एक सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरकडे धावतात. अमेरिकन ट्रेझरी बिल्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, रिअल इस्टेटमध्ये करतात आणि डॉलरची मागणी वाढते, रुपया दबावाखाली येतो. याचा परिणाम डिझेल, पेट्रोल महाग होऊ लागतं. याचा आयात खर्च वरती परिणाम होतो, आयात खर्च वाढतो. म्हणून रुपया घसरला म्हणजे फक्त हा एक आकडा नाही, तर तो तुमच्या माझ्या खिशावर झालेला एक इनडायरेक्ट परिणाम आहे